नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि सोबतच आपल्या Instagram अकाउंटलाही फॉलो करून घ्या. दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपलं YouTube चॅनलला जर तुम्ही अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज दिनांक 1 नोव्हेंबर. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इंग्लंडच्या कोणत्या वेगवान गोलंदाजाला ब्रिटिश राजेशाहीने सर्वोच्च सन्मान नाईटहूड प्रदान केला आहे? नाईटहूड, एक सेकंड, नाईटहूड आहे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स अँडरसन, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघा. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला नाईटहूड प्रदान करण्यात आला. हा सन्मान कुणी प्रदान केला? तर राजकुमारी ॲने यांनी हा सन्मान प्रदान केला. तर या ठिकाणी आपण असाही प्रश्न आला तर हे आपल्याला लक्षात पाहिजे की ब्रिटनची किंवा इंग्लंडची राजकुमारी सध्या कोण आहे? तर ॲने आहे. बघा, 21 वर्षाच्या कारकिर्दीनंतर अँडरसन 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होत आहे. ठीक आहे, ही माहिती सुद्धा महत्वाची आहे. आणि नाईटहूड हा ब्रिटिश राजेशाहीने दिलेला सर्वोच्च सन्मान आहे. अँडरसन आता सर जेम्स अँडरसन म्हणून ओळखला जाईल. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2. भारतामध्ये रशियन प्रवासी विमानांचे उत्पादन करण्यासाठी कोणत्या 2 कंपन्यांमध्ये करार करण्यात आला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. विविध देशांमध्ये करार होतात, देशांच्या महत्वाच्या कंपन्यांमध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन. ठीक आहे, तर ही कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे ही रशियन कंपनी आहे, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही भारतीय कंपनी आहे. ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये करार झाला. पुढे बघूया आपण. बघा, हिंदुस्तान एरोनॉटिक्सने रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य करार केला. यामुळे भारतात रशियन SJ-100 प्रवासी विमानांचे उत्पादन शक्य होईल. ठीक आहे, SJ-100 ज्याला सुखोई सुपरजेट 100 असेही म्हणतात. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 3. कोणत्या मंत्रालयामार्फत कोळसा ऊर्जा स्मार्ट कोळसा विश्लेषण डॅशबोर्ड हा रिअल टाइम डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला जाणार आहे? ठीक आहे, तर हा अर्थातच ऑप्शन ए, कोळसा मंत्रालयाद्वारे. ठीक आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, महत्वाचा प्रश्न आहे. बघा, कोळसा मंत्रालय कोळसा ऊर्जा स्मार्ट कोळसा विश्लेषण डॅशबोर्ड लॉन्च करणार आहे. हे एक रिअल टाइम डिजिटल प्लॅटफॉर्म असेल जे देशभरातील कोळसा उत्पादन, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीचे निरीक्षण करेल. प्रश्न क्रमांक 4 बघा. जगातील पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या सायबर गुन्हे करारावर 72 देशांकडून स्वाक्षरी करण्यात आली. ही बैठक कुठे पार पडली? ठीक आहे, आता जगातील पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे. तर ही बैठक ऑप्शन सी, हनोई, व्हिएतनाम या ठिकाणी पार पडली. व्हिएतनाम या देशाची राजधानी हनोई आहे. या ठिकाणी आपण न्यूयॉर्क अमेरिका, जिनिव्हा स्वित्झर्लंड, पॅरिस फ्रान्स असे सुद्धा ऑप्शन आहेत. ठीक आहे, बघा, हनोईमध्ये 72 देशांनी जगातील पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या सायबर गुन्हे करारावर स्वाक्षरी केली. ठीक आहे, हा करार 2024 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने मंजूर केला होता. म्हणजे मागच्या वर्षी मंजूर केला, या वर्षी झाला. आता तो स्वीकारला आहे, यामुळे सायबर गुन्ह्यांचा सामना चौकटीत होईल. प्रश्न क्रमांक 5. भारतीय लष्कराचा पहिला स्वदेशी सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ कोणत्या संस्थेने बनवला आहे? ठीक आहे, सॉफ्टवेअर रेडिओ. ठीक आहे, लष्करासाठी रेडिओ खूप महत्वाचा आहे. आणि आता टेक्नॉलॉजी जशी पुढे आली आहे तर सॉफ्टवेअर रेडिओ बनला आहे. तर हा बनवला आहे BEL व DRDO यांच्या संयुक्त विद्यमाने. ठीक आहे, बघा, भारतीय लष्कर आपला पहिला स्वदेशी सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ खरेदी करणार आहे. हा रेडिओ DRDO ने डिझाईन केला आहे आणि BEL ने बनवला आहे. यात पारंपरिक ऐवजी सॉफ्टवेअर आधारित मॉडेल आहेत. ठीक आहे, चलो आगे.
प्रश्न क्रमांक 6 बघा, परत जगातील पहिला भारतातील पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे. जगातील पहिली $5 ट्रिलियन बाजार मूल्य असणारी कंपनी कोणती बनली? आणि या कंपनीचं नाव आहे ऑप्शन सी, एनफिडिया. बघा, जगातील पहिली $5 ट्रिलियन. आता पुढे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा, अमेरिकन कंपनी एनव्हिडिया ही $5 ट्रिलियन म्हणजे 415 लाख कोटीच्या बाजार मूल्यासह जगातील पहिली कंपनी बनली. ही कंपनी आता भारताच्या $4.3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या अख्ख्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही आहे 4.3 ट्रिलियन. मात्र ह्या एकट्या अमेरिकन कंपनीची अर्थव्यवस्था आहे 5 ट्रिलियन. त्याच्यावरून अंदाज लावू शकता ही कंपनी किती मोठी आहे. ठीक आहे. चला, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. हाही एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या या निमित्ताने. तर जागतिक क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्री 71व्या स्थानी आहे. ठीक आहे. हे ही नसे थोडके. आणि ऑक्टोबर पर्यंतचे तिचे बाजार मूल्य $230.69 अब्ज इतके आहे. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 7. युनेस्कोच्या यादीमध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असलेले भारतीय शहर कोणते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे शहर आहे ऑप्शन सी, दिल्ली. ठीक आहे. दिल्लीतील युनेस्को वारसा स्थळे एकूण 3 आहे. पहिला आहे कुतुब मिनार, दुसरा आहे हुमायूंचा मकबरा आणि तिसरा आहे लाल किल्ला. ठीक आहे. दिल्लीतला लाल किल्ला. ठीक आहे. आग्र्याला पण लाल किल्ला आहे, तो नाही, कारण हे एका शहराच्या संदर्भातला प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, पहिला कुतुब मिनार आणि त्याचा परिसर. त्याचं बांधकाम 12व्या शतकात झालेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य, जगातील सर्वात उंच विटांची मिनार. किती उंच आहे? 73 मीटर. आणि युनेस्को वारसा स्थळ कधी घोषित झालं? 1993 ला. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. याचा खचकन स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याला IMP असं कोट करून ठेवा. ठीक आहे. जगातील सर्वात उंच विटांची मिनार किती मीटर उंच आहे? 73 मीटर. बऱ्याच लोकांना त्याचा अंदाज लागत नाही 73 मीटर म्हणजे किती उंच आहे. तर जर आपण जनरली जे मोबाईल टॉवर गावागावात, प्रामुख्याने शहरात तर छतावरचे टॉवर लावलेले असतात, ते कमी जास्त उंचीचे असतात. परंतु गावामध्ये ग्राउंडवर म्हणजे जमिनीवरचे जे टॉवर लावलेले असतात ते 40 मीटर उंचीचे असतात जनरली. तर 70 मीटर म्हणजे जवळपास त्याच्या दुप्पट, 73 मीटर म्हणजे. तर अंदाज लावा, हे सर्वात उंच विटांचे मिनार आहे. ठीक आहे. दुसरा आहे हुमायूंचा मकबरा. हुमायूं म्हणजे कोण? बाबर, जो पहिला बादशाह होता त्याचा मुलगा. पहिला बादशाह म्हणजे मुघल बादशाह. ठीक आहे. त्याचं बांधकाम 16व्या शतकात झालं मुघल बादशाह हुमायूंसाठी. आणि वैशिष्ट्य काय आहे? ताजमहल साठी प्रेरणा मानले जाते. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की बाबा ताजमहल युनेस्कोच्या यादीत घेतलं नाही, पण हुमायूंचा मकबरा घेतला, म्हणजे बीबी का मकबरा नाही. ठीक आहे. तर हे हुमायूं का मकबरा करून बीबी का मकबरा पुढे बनलेला आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा 1993 ला घोषित झाला. तिसरा आहे लाल किल्ला आणि संकुल, म्हणजे त्याचा परिसर पूर्ण कॉम्प्लेक्स. तर हा शहाजहानच्या काळात बांधण्यात आला 17व्या शतकात आणि याचं वैशिष्ट्य आहे मोगल स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे आणि हे युनेस्कोचं वारसा स्थळ घोषित झालं 2007 मध्ये. ठीक आहे. तर हे 3 लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 8 बघूया. समुद्रातील पहिले भारतीय महिला मच्छीमार कोण ठरली? ठीक आहे. समुद्रातील पहिली भारतीय महिला मच्छीमार कोण ठरली? खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. भारतातील पहिली या कॅटेगरीतलं तर ही आहे KC रेखा. बघा, केरळच्या KC रेखा यांनी असे काम केले आहे जे फार पूर्वीपासून फक्त पुरुषांसाठी मानले जात होते. ठीक आहे. समुद्रात जाऊन मच्छीमारी करणं हे फक्त पुरुषांचं काम आहे असं आपल्या देशात मानलं जातं. देशातील पहिली परवानाधारक खोल समुद्रातील मासेमारी महिला होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे.
ठीक आहे. तर हे परवानाधारक खूप महत्वाचे आहे. बऱ्याचदा काही लोकांच्या मनात असा विचार येऊ शकतो की बा याच्या आधी काय कोणी समुद्रात जाऊन कोणत्या महिलेनं मासेमारी केली नाही असेल का, पण अधिकृतपणे परवानाधारक म्हणून आता आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने सुद्धा हेच महत्वाचं आहे. ठीक आहे. केसी रेखा ती उंच लाटांमध्ये खोल समुद्रात मासेमारी करते. पूर्वी महिलांना खोल समुद्रात जाण्याची परवानगी क्वचितच होती, म्हणजे जवळजवळ नव्हती. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 9. जगातील पहिला इलेक्ट्रिक चार्जर महामार्ग कोणत्या देशाने बांधला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि जगातील पहिला या कॅटेगरीतला आहे. तर हा बांधलेला आहे फ्रान्स या देशाने. ऑप्शन डी. बघा फ्रान्सने जगातील पहिला महामार्ग बांधला आहे जिथे चालताना इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येतात. A10 असे नाव असणाऱ्या या 1.5 किलोमीटर महामार्गाची चाचणी नुकतीच करण्यात आली. ठीक आहे. नाव काय आहे? A10. लांबी किती आहे? 1.5 किलोमीटर. ठीक आहे. आणि हा आता सध्या प्रायोगिक तत्वावर बांधण्यात आला. प्रायोगिक म्हणजे तो बांधण्यातच आलाय, कारण त्यांची 2035 पर्यंतची योजना आहे की सर्व रस्ते इलेक्ट्रिक बनवायचे, म्हणजे ज्याच्यावरून वाहन चालताना चार्ज होतील. सध्याचा पहिला A10 नावाचा आहे, 1.5 किलोमीटरचा आहे. आता बघा रस्त्याखाली विशेष कॉइल बसवण्यात आलेला आहे ज्यामुळे वायरलेस चार्जिंगची सुविधा मिळते. असे मानले जाते की या तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याचा प्रवास सोपा होऊ शकतो आणि चार्जिंग स्टेशनवर घालवलेला वेळ कमी होऊ शकतो. ठीक आहे. चला एक लक्षात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात तरुण परमवीर चक्र विजेता कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, लेफ्टनंट अरुण खेत्रपाल. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. सर्वात तरुण आहे, 21 वर्षीय आहे. चर्चेत का आलेला आहे हा मुद्दा? कारण भारतातील सर्वात तरुण परमवीर चक्र विजेता लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित 21 नावाचा चित्रपट बनत आहे. ठीक आहे. अरुण खेत्रपाल हे 1971च्या भारत पाक युद्धात शहीद झाले होते. त्यावेळी त्यांचं वय 21 वर्ष होतं. ठीक आहे. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. उत्तर प्रदेशच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कल्याण सिंह. खूप महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याच्या नावाने एखाद्या जिल्ह्याची निर्मिती करणं खूप क्वचितच या ठिकाणी घडतं. बघा कल्याण सिंग नगर किंवा कल्याण सिंह नगर असं या जिल्ह्याचं नाव आहे आणि हा उत्तर प्रदेशचा 76वा जिल्हा आहे. महाराष्ट्रात आपले 36 जिल्हे आहे, उत्तर प्रदेशमध्ये आता 76 जिल्हे आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची घोषणा केली. ठीक आहे. म्हणजे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? योगी आदित्यनाथ. जिल्ह्याचं नाव काय ठेवलं? कल्याण सिंह नगर. इथला आहे 76वा जिल्हा आहे आणि 3 तालुक्यांना एकत्र करून तयार होणार आहे. कोणकोणते 3 तालुके? अलीगड आणि बुलंदशहर या 2 जिल्ह्यातील काही तालुके घेऊन. ठीक आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून, जे की आपण आधीच बघितलं. कल्याण सिंह 2 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस सुद्धा कल्याण सिंह मुख्यमंत्री होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनग्वा कुणाला प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. बघा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान डोनाल्ड ट्रम्प यांना कधी प्रदान करण्यात आला? दिनांक 29 ऑक्टोबर 2025 ला जाहीर करण्यात आला. पुरस्काराचं नाव काय आहे? ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनग्वा. दक्षिण कोरियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आपला कसा भारतरत्न आहे भारताचा, तसा यांचा ह्या दक्षिण कोरियाचा आहे. ठिकाण आहे ग्योंगजू, दक्षिण कोरिया. राष्ट्राध्यक्ष ली जे म्यूंग यांच्या हस्ते दिला. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. वाटल्यास याचा खचाखच स्क्रीनशॉट मारून घ्या. याला स्टार कोटिंग करा किंवा IMP करा, कारण याच्यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. ठीक आहे. आता बघा हा सन्मान प्राप्त करणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ठरलेले आहे. याच्या आधी कोणत्याच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना हा पुरस्कार देण्यात आला नव्हता. ठीक आहे. त्याचबरोबर सिल्ला राजवंशाच्या सुवर्ण मुकुटाची प्रतिकृती त्यांना देण्यात आली. ठीक आहे. हेही महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. ग्लोबल फायरवर्क इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 4था. बघा
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 भारताचा एकूण लष्करी सामर्थ्याच्या क्रमवारीत चौथा क्रमांक आहे. पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया आणि तिसरा आहे चीन आणि चौथा भारत. ठीक आहे. जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक बघा. हा निर्देशांक मनुष्यबळ, संसाधने, आर्थिक स्थिती, भौगोलिक स्थिती यासारख्या 60 पेक्षा जास्त घटकांवर आधारित आहे. ठीक आहे. त्यामुळे हा निर्देशांक खूप महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 14. हरियाणा राज्याची स्थापना कधी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1966. ऑप्शन सी. ठीक आहे. म्हणजे आजच्या दिवशी हरियाणाचा वर्धापन दिवस आहे. प्रश्न क्रमांक 15. कर्नाटक राज्याची स्थापना कधी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1 नोव्हेंबर 1956. म्हणजे आज 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्याचा सुद्धा वर्धापन दिन आहे. मित्रांनो, कर्नाटक आणि हरियाणाच नव्हे तर इतर 14 राज्य किंवा तत्कालीन 14 राज्य त्या दिवशी स्थापन करण्यात आली होती. काय वनकडे बघूया. बघा, 1 नोव्हेंबर 1956 रोजी 14 राज्यांची स्थापना झाली, ज्यामध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक यांच्यासारख्या राज्यांचा समावेश आहे. आता हा मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवा. राज्य पुनर्रचना कायदा 1956 च्या अंतर्गत भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये 14 राज्यांची स्थापना, राज्य पुनर्रचना कायद्यामुळे 14 राज्यांची आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. बघा, 1 नोव्हेंबर 1956 रोजी लागू झालेल्या राज्य पुनर्रचना कायदा म्हणजे स्टेट्स रेग्युलेशन रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 नुसार एकूण 14 राज्यांची रचना किंवा स्थापना झाली. त्या 14 राज्यांची यादी नवीन किंवा पुनर्संरचित, कारण आता वेगवेगळे ते बनलेले आहे. जसं की त्यावेळेस आंध्र प्रदेश बनलं होतं, आता त्याच्यातून तेलंगणा वेगळं झालेलं आहे. ठीक आहे. तर ते तत्कालीन 14 राज्य कोणते होते ते आपण बघूया. बघा, आंध्र प्रदेश, आंध्र तेलुगू भाषिक भाग. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश तत्कालीन उत्तर पूर्व राज्य, आसाम सीमा सुधारणा, बिहार काही जिल्हे समावेश, गोवा, दमण आणि दीव. म्हणजे हे त्यावेळेस बनलं होतं, नंतर काही जिल्हे त्याच्यात समावेश झालेले आज. ठीक आहे. गोवा, दमण आणि दीव हे एकत्र बनलं होतं, पुढे ते वेगळं झालं. ठीक आहे. गुजरात पुढे 1960 मध्ये महाराष्ट्रापासून वेगळं झालं. हिमाचल प्रदेश सीमा विस्तार. कर्नाटक, हा तर कर्नाटकचा विस्तार आणि संरचना त्यावेळेस म्हैसूर या ठिकाणी याला म्हैसूर असं याचं नाव होतं. केरळचं त्रावणकोर, कोचीन आणि मालाबार हे 3 प्रदेश मिळून केरळ हे राज्य बनलेलं होतं. तर मध्य प्रदेश हे एक राज्य त्यावेळेस निर्माण झालं. 11 नंबरला महाराष्ट्र. पुढे 1 मे 1960 ला महाराष्ट्र आणि गुजरात दोन वेगळे राज्य झाले. ठीक आहे. मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक. तर 12 मणिपूर राज्य प्रांत सुधारणा याच्यामध्ये नंतर झाली. तामिळनाडू किंवा त्या काळी मद्रास राज्य याला म्हटलं जायचं, है ना. आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे. याच्यात पण नंतर काही जिल्हे समाविष्ट करण्यात आले. तर एवढे जे आहे हे 14 राज्य त्या काळी निर्माण झाले होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. मात्र जर आता असं विचारलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, तर ते 1 मे 1960 ला. ठीक आहे. ही एक जुनी माहिती लक्षात ठेवा. 1 नोव्हेंबर हा दिवस त्या अनुषंगाने खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मोफत PDF साठी आणि क्विज साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि लाभ घ्या. तुमची सरकारी नोकरी पक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.